तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आता सुरू होतो आहे उन्हाळा. आणि उन्हाळ्यामध्ये फेमस असा एक पदार्थ जो आपल्याकडे खास करून पिला जातो, म्हणजे गावाकडच्या साईडला तो जास्त पिला जातो, ज्याचं नाव आहे मठ्ठा. तर दह्यापासून बनणारा हा पदार्थ आपण दरवेळेस घरी बनवतो. तर चला, तर मग आज मी त्याची एक माझ्या स्टाईलची रेसिपी तुम्हाला शेअर करतो. जनरली काय होतं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला दुपारच्या वेळेस गरम होतं आणि दुपारच्या वेळेस जेवणामध्ये म्हणा किंवा जेवणानंतर म्हणा तुम्ही हा मठ्ठा ट्राय करू शकता. तर चला, तर मग आपण या मठ्ठ्याची रेसिपी बघूया. मित्रांनो, इथं साहित्य दाखवतो मी. साहित्य काय काय घेतलं आहे. मला लागेल दही, थोडीशी कोथिंबीर, पुदिना, इथे अद्रक घेतला आहे, एक मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची ॲडजस्ट करू शकता. काळं मीठ, पांढरं मीठ, आपलं टाटा नमक आणि धने जिऱ्याची पूड. तर एवढं साहित्य मी सध्याला घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात साखर ॲड करू शकता. मला साखर नको आहे, तर त्यामुळं मी सध्याला एवढं साहित्य घेतलं आहे. आणि हे ब्लेंडर घेतलेलं आहे, ज्याच्यामधून मी थोडंसं दही आणि हे मसाला ब्लेंड करून घेईल, जेणेकरून त्याला एक छानसं असं टेक्स्चर येईल. तर चला, तर मग आपण भेटूया याला ब्लेंड करून. तर मित्रांनो, आपण आपलं सगळं साहित्य, जसं की थोडं दही, पुदिना, कोथिंबीर, एक मिरचीच, त्यानंतर थोडासा अद्रक, काळं मीठ, आपलं साधं मीठ आणि धने जिऱ्याची पूड, असं याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे. आणि थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे. तर चला, तर मग आता याला फिरून घेऊया. तर बघा, हे छान असं ब्लेंड होतं. वा, परफेक्ट. बघा तुम्ही, किती छान असं ब्लेंड झालं. तर मित्रांनो, ब्लेंड करून घेतल्यानंतर आपण जो मठ्ठा होता त्याला एका पातेल्यात काढलं आहे आणि याला आपण छानसं हलवून घेतलं आहे विथ द स्पून. आणि आता याला आपण थंड व्हायला ठेवूया आणि मग आपण बघूयात रिॲक्शन कशा आहेत ते. तर मित्रांनो, आपला मठ्ठा बनवून रेडी झालेला आहे. आता मी माझा मठ्ठा आईला दिलेला आहे आणि आईला विचारूया मठ्ठा कसा झाला आहे. अप्रतिम झाला, अप्रतिम झाला आहे असं आईचं म्हणणं आलं आहे. आता मी मठ्ठा दिलेला आहे माझ्या बायकोला आणि आपण जाणून घेऊया कसा झाला आरती मठ्ठा. सुपर्ब झाला असं तिचं म्हणणं आलं आहे. तर मित्रांनो, मी पण जो मठ्ठा तयार केला होता तो टेस्ट केला. खूप छान झाला होता, म्हणून मी व्हिडिओ शूट करायचं विसरलो आणि आता सगळं आवरून करून आलो. छान झाला होता. 2 ग्लास पिला. आणि आता तुम्ही पण हा मठ्ठा तुमच्या घरी ट्राय करा. तुमच्या घरी सगळ्यांना याची रेसिपी शेअर करा. तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिलीसोबत याची रेसिपी शेअर करून तुम्ही पण हा मठ्ठा ट्राय करा. आणि ट्राय केल्यानंतर कमेंट नक्की करा की मठ्ठा कसा झाला होता आणि तुम्हाला कसा लागला. आणि तुम्हाला रेसिपी आवडली आहे का हे पण सांगा. आणि आणखीन असे काही व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर त्याची मला कमेंट करा. तर आज असंच मूड झाला आणि सुट्टी आहे, तर मग मी त्या पद्धतीनं हा व्हिडिओ केला. थोडं ऊन पण वाटत आहे, गरमी वाढत आहे. आता महाशिवरात्र होऊन गेली. तर आता बघूया पुढच्या वेळेस मी कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ करतो. तर भेटूया मग मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, तर मग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर मग भेटूया. बाय.